नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे के.आर.टी. आर्ट्स, बी.एच. कॉमर्स, ए.एम. सायन्स अर्थात के.टी.एच.एम. महाविद्यालय ऑनलाईन ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मी श्रीमती छाया काशीनाथ लबडे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एस.वाय. बी.कॉम या वर्गातील सेमिस्टर 4च्या बिझनेस मॅनेजमेंट अर्थात व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील मोटिवेशन म्हणजे अभिप्रेरणा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण अभिप्रेरणा म्हणजे मोटिवेशन म्हणजे काय, संकल्पना, या संकल्पनेचा अर्थ व व्याख्या आणि अभिप्रेरणेचे महत्त्व या विषयावरती चर्चा करणार आहोत. कोणताही व्यवसाय असेल, कोणतीही संघटना असेल, तर त्या संघटनेमध्ये सेवा आणि वस्तूंचे उत्पादन करत असताना भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या घटकांच्या आधारे उत्पादन केले जाते. या घटकांमध्ये भूमी, भांडवल आणि संयोजक किंवा साहस हे घटक निर्जीव असतात, तर त्यापैकी श्रम म्हणजे आपल्याकडे कार्यरत असलेले कर्मचारी आणि कामगार वर्ग हा सजीव घटक असतो आणि ह्या घटकाकडून आपल्याला उत्पादनाचे कार्य करून घ्यावायचे असते. हा घटक सजीव असल्यामुळे ह्या घटकाला स्वतःचे मन, इच्छा, भावना असतात. कोणताही उद्योगधंदा असेल किंवा कारखाना असेल, त्यातील उत्पादन, खरेदी, विक्री, हिशोब, गोदाम यामधील कोणत्याही विभागाचे कामकाज त्या कर्मचाऱ्यांशिवाय होऊ शकत नाही. आणि हा घटक सजीव असल्यामुळे त्याला स्वतःची स्वतंत्र मते असतात, विचार असतात, भावना असतात आणि त्यांना स्वतःचं हित आणि अहित समजत असते. त्यामुळे त्यांची काम करण्याची जर मानसिक तयारी चांगली असेल, तर चांगल्या पद्धतीने काम त्यांच्याकडून होत असते. आपल्याला कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती विकत घेता येत नसली तरी देखील त्यांच्या इच्छाशक्तीमध्ये परिवर्तन आपल्याला करता येत असते आणि हे परिवर्तन अभिप्रेरणा करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला किंवा योग्य वेतन मिळाले पाहिजे. शिवाय त्यांना सुरक्षा व कल्याण विषयक सोयींची सुद्धा अपेक्षा असते. म्हणून कर्मचाऱ्यांना आपल्याला अभिप्रेरणा देण्याची आवश्यकता भासते. मग अभिप्रेरणा म्हणजे काय, तर कर्मचाऱ्यांना ज्या ज्या बाबी कार्य करण्यास प्रवृत्त करत असतात त्या सर्वांना म्हटलं जातं अभिप्रेरणा. अभिप्रेरणा देत असताना कर्मचाऱ्यांना आपण आर्थिक व आर्थिकेतर ह्या स्वरूपामध्ये प्रेरणा दिल्या जातात. आर्थिक प्रेरणामध्ये कोणत्या प्रेरणांचा समावेश होतो ते आता आपण बघूया. आर्थिक प्रेरणामध्ये आपण कर्मचाऱ्यांना बोनस देऊ शकतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत. आपल्या संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी यांना कधी वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासली तर संघटनेच्या वतीने किंवा व्यवसाय संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांना आपण वैद्यकीय मदत देणं ही देखील एक आर्थिक प्रेरणा आहे. त्याचबरोबर शैक्षणिक मदत. आपल्याकडे काम करत असलेले कर्मचारी, त्यांचे पाल्य, त्यांना शैक्षणिक मदत आपण करू शकतो. या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रेरणा देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे काम करत असणारे कर्मचारी यांना सुलभ कर्ज योजना देऊन देखील आर्थिक प्रेरणा देता येते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पगारी सुट्ट्या देऊ करणं या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रेरणा देता येतात. आर्थिक प्रेरणांबरोबरच काही आर्थिकेतर प्रेरणा देखील असतात की ह्या प्रेरणांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा कामामधील उत्साह वाढत असतो. त्या आर्थिकेतर प्रेरणांमध्ये पहिली प्रेरणा येते ती म्हणजे नोकरीतील स्थिरता. कोणताही कर्मचारी असेल तर त्या कर्मचाऱ्याला आपल्या नोकरीमध्ये स्थैर्य असावं अशी अपेक्षा असते. त्यामुळे नोकरीतील स्थिरता देऊन आपण कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आपल्या करिअर बद्दलची काही स्वप्न असतात आणि ती स्वप्न त्याला पूर्ण करावायची असतात. त्यातीलच एक भाग म्हणजे बढती, ज्याला आपण प्रमोशन असं म्हणत असतो. असं प्रमोशन कर्मचाऱ्यांना देणं ही देखील एक आर्थिकेतर प्रेरणा असते. कर्मचाऱ्यांना प्रशंसा आणि कौतुक देऊन देखील आपण प्रेरित करू शकतो. म्हणजे आपल्याकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी काही चांगलं काम केलेलं असेल आणि त्या कामामुळे संघटनेला, व्यवसायाला काही फायदा झालेला असेल तर अशा कामाची निश्चित प्रशंसा आणि कौतुक करून कर्मचाऱ्यांना आपण प्रेरित करू शकतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणं किंवा चांगल्या कामाबद्दल बक्षीस देणं या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रेरणा ह्या देत असतो. आणि त्याचबरोबर महत्वाचा घटक म्हणजे व्यवस्थापनात सहभाग.
कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकीय निर्णय घेत असताना सहभागी करून घेण्यासाठी व्यवस्थापनामध्ये सहभाग दिला तर कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळत असते. अशा पद्धतीने आपल्याकडे काम करत असलेले कर्मचारी, कामगार यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रेरणा देऊन त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ शकतो. मग कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याची आवश्यकता का आहे? तर प्रत्येक कर्मचारी आपल्याकडे काम करत असतो. परंतु फक्त काम करून चालत नाही, तर त्याचा कामामधला उत्साह वाढावा, त्याच्या कामामधली रुची वाढावी, त्याच्याकडून अधिक कार्यक्षमतेने आणि गुणवत्तेचे कार्य पार पाडले जावे, याकरता आपल्याला कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याची आवश्यकता असते. आता आपण बघूया की अभिप्रेरणेचा अर्थ आणि अभिप्रेरणेची व्याख्या. या ठिकाणी एक व्याख्या आपल्या समोर आहे. मायकेल जे ज्युसियस यांनी अभिप्रेरणेची एक व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की विशिष्ट किंवा निश्चित कार्य पूर्ण करण्याच्या हेतूने स्वतः किंवा अन्य व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची क्रिया म्हणजे अभिप्रेरणा होय. याचा अर्थ असा की कोणतेही कार्य, वस्तूचे किंवा सेवेचे उत्पादन करत असताना जे कार्य पूर्ण करावयाचे आहे ते विशिष्ट कार्य किंवा ठरवून दिलेले निश्चित कार्य, हे कार्य पूर्ण करण्याच्या हेतूने स्वतः किंवा अन्य व्यक्तींना म्हणजे आपल्याकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची क्रिया म्हणजे अभिप्रेरणा होय. याचबरोबर आपण दुसरी एक व्याख्या बघूया. विल्यम जी स्कॉट म्हणतात की अपेक्षित उद्दिष्ट पूर्तीसाठी लोकांना कार्य करण्यास प्रोत्साहित करणारी प्रक्रिया म्हणजे प्रेरणा होय. प्रत्येक व्यवसाय संघटनेचं एक उद्दिष्ट ठरलेलं असतं आणि त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी संघटना आणि संघटनेतील सर्व कर्मचारी कार्य करत असतात. या उद्दिष्टांची वेळेत आणि खूप चांगल्या पद्धतीने पूर्तता जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे काम करत असणारा कर्मचारी वर्ग यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असते आणि त्यांना प्रोत्साहित करणारी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला प्रेरणा असे म्हटले जाते. आता आपण बघणार आहोत अभिप्रेरणेचे महत्व. अभिप्रेरणा हे व्यवस्थापनाचे एक कार्य आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या कार्यामध्ये नियोजन, संघटन, निर्णय, नियंत्रण अशी वेगवेगळी कार्य केली जातात. ह्या कार्यांबरोबर देखील अभिप्रेरणेचे एक महत्वाचे कार्य करावे लागते. व्यवस्थापनाची व्याख्या सांगत असताना किंवा अर्थ समजून सांगत असताना अनेक तज्ञांनी असं सांगितलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून काम करून घेण्याची क्रिया होय. याचाच अर्थ व्यवस्थापनाची जी वेगवेगळी कार्य केली जातात ती कार्य पार पाडण्यासाठी जे कर्मचारी वर्ग आपल्याकडे असतात, ह्या कर्मचाऱ्यांकडून कार्य करण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन आहे. म्हणजेच अभिप्रेरणेचे महत्व हे या ठिकाणी अधोरेखित होत असते. मग कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचं असेल तर आपल्या अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या इच्छेने आपल्याला काम करून घ्यायचं असतं. त्यांची इच्छा जरी आपल्याला विकत घेता येत नसली तरी देखील काम करण्याची इच्छा आपण त्यांची निश्चितच वाढवू शकतो. म्हणून असंही म्हटलं जातं की व्यवसायामध्ये जे उत्पादन घेतलं जातं हे उत्पादन कर्मचारी तयार करत असतात. म्हणजे वस्तू कर्मचारी तयार करतात आणि व्यवसाय संघटना कर्मचाऱ्यांना घडवत असतात, तयार करत असतात. याचाच अर्थ कुठेतरी अभिप्रेरणेच्या माध्यमातून एक चांगला सक्षम कर्मचारी वर्ग व्यवसाय संघटना तयार करत असतात. म्हणून कर्मचाऱ्यांना प्रेरित करणं अत्यंत महत्वाचे आहे. मग अभिप्रेरित करायचे किंवा प्रवृत्त करायचे म्हणजे काय? तर त्यांच्या कामामधील उत्साह, कामामधील रुची, पुढाकार घेण्याची वृत्ती, संस्थेप्रती असलेली आत्मीयता, निष्ठा ह्या गोष्टींमध्ये वाढ करायची आहे, त्याला म्हटलं जातं अभिप्रेरणा. मग आपण जर आपल्या कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित केलं तर त्याचं काय महत्व आहे हे महत्व आपण पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने बघूया. पहिला मुद्दा आहे उत्पादनात वाढ. कर्मचाऱ्यांना जर वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या, आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा आपण कर्मचाऱ्यांना पुरवल्या तर कर्मचाऱ्यांना कामामधील इंटरेस्ट वाढत जातो. म्हणजे कामामधील रुची, आवड, उत्साह वाढत जातो. त्याचा परिणाम असं होतो की कर्मचाऱ्यांकडून कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये चांगल्यातले चांगले दर्जेदार उत्पादन तयार होत असते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली की व्यवसायाची उत्पादकता वाढते आणि व्यवसायाची उत्पादकता वाढली की व्यवसायाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. दुसरा भाग असा की कर्मचाऱ्यांना संघटनेने म्हणजे व्यवसाय संघटनेने सर्व सोयी सुविधा पुरवल्या, कामाच्या ठिकाणी चांगल्या वातावरणाची निर्मिती करून दिली, तर याचा परिणाम असा होतो की कर्मचाऱ्यांकडून काम करत असताना अधिक गुणवत्तापूर्ण आणि काळजीपूर्वक कार्य केले जातात, कारण कर्मचारी त्यांच्या कामाच्या बद्दल समाधानी असतात. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेचे कार्य करत असताना कर्मचाऱ्यांकडून कच्च्या मालाची हाताळणी करत असताना अत्यंत काळजीपूर्वक ही हाताळणी केली जाते. त्यामुळे कच्च्या मालाची नासधूस होणं किंवा कच्च्या मालाची नासाडी होणं हे प्रकार थांबले जातात आणि कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगले दर्जेदार उत्पादन घेणं व्यवसाय संस्थेला शक्य होते. म्हणून हे अभिप्रेरणेचे पहिले महत्व आहे. अभिप्रेरणेमुळे व्यवसाय संघटनेच्या उत्पादनात वाढ होते. दुसरे महत्व आहे औद्योगिक शांतता. औद्योगिक शांतता म्हणजे काय? व्यवसाय संघटनेमधील व्यवस्थापक म्हणजे मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध सुदृढ असणं याला म्हटलं जातं औद्योगिक शांतता. एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी जर संघटनेप्रती समाधानी नसतील तर अशा संघटनेमध्ये औद्योगिक संघर्ष वाढण्याची शक्यता असते. मग संप, मोर्चेबंदी, टाळेबंदी अशा प्रकारच्या समस्यांना संघटनेला सामोरे जावे लागते. पण अभिप्रेरणेचे महत्व असे आहे की जर कर्मचाऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अभिप्रेरणा देऊ केल्या तर कर्मचारी आपल्या संघटनेप्रती समाधानी असतात, आनंदी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून औद्योगिक शांतता राखली जाते. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामधील सुदृढ संबंध प्रस्थापित होतात आणि त्याचा परिणाम असा होतो की व्यवसायामध्ये औद्योगिक शांतता राखण्याला मदत होत असते. त्यानंतर पुढचे महत्व आहे कर्मचाऱ्यांची अदलाबदल व गैरहजेरी. एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये जर कर्मचारी समाधानी नसतील तर अशा वेळी कर्मचारी ती व्यवसाय संघटना सोडून दुसऱ्या व्यवसाय संघटनेकडे जाण्याची शक्यता असते. याला म्हटलं जातं कर्मचाऱ्यांची अदलाबदल. अशा पद्धतीने कर्मचारी जर आपली संघटना सोडून निघून गेले तर अशा वेळेला पुन्हा नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि पुढील व्यवसाय पद्धती रुजू करणं यामध्ये बराचसा वेळ व्यवसाय संघटनेचा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अदलाबदल कशी थांबवता येईल यासाठी व्यवसाय संघटना प्रयत्न करत असतात. तर त्यातीलच एक परिपाक किंवा प्रयत्न म्हणजे अभिप्रेरणा. कर्मचाऱ्यांना जर आपण कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा आपण जर त्यांना देत असू तर असे कर्मचारी आपल्या संघटनेप्रती नेहमी संतुष्ट असतात, समाधानी असतात. आपल्या संघटनेप्रती त्यांच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण झालेली असते आणि असे कर्मचारी आपली संघटना सोडून दुसऱ्या संघटनेमध्ये जात नाही. म्हणजेच कर्मचाऱ्यांची अदलाबदल म्हणजे एक संघटना सोडून दुसऱ्या संघटनेमध्ये जाणे हे प्रकार अभिप्रेरणेमुळे कमी करता येतात. पुढे आहे कमी गैरहजेरी. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कधी वाढते की जेव्हा कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी संतुष्ट नसेल किंवा कामाच्या ठिकाणी त्याला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसेल तर कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं. परंतु जर कर्मचाऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा पुरवलेल्या असतील, कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रेरणा दिलेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रवृत्त करत आहोत, वेगवेगळ्या प्रोत्साहन आपण त्यांना देत आहोत, तर कर्मचारी संघटनेमध्ये खुश राहतात, समाधानी राहतात आणि अशा संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी असते. म्हणून अभिप्रेरणेचे हे एक महत्व आहे. जर अभिप्रेरणा चांगल्या आणि पुरेशा प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांना देऊ केल्या तर कर्मचाऱ्यांची अदलाबदल आणि कमी गैरहजेरी हे फायदे आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांचे सहकार्य. हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे. कोणतीही व्यवसाय संघटना असेल तर त्या व्यवसाय संघटनेला स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी उत्पादन पद्धती असेल, विपणन पद्धती असेल, अशा पद्धतीमध्ये बदल करण्याची सुद्धा आवश्यकता भासत असते. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेणे, ध्येय धोरणे ठरविणे हे काम प्रशासनाच्या माध्यमातून केले जाते, तर घेतलेले निर्णय, ठरवलेली ध्येय धोरणे आणि उद्दिष्ट यांची पूर्तता करण्याचे काम व्यवस्थापनाच्या माध्यमातून केले जाते.
आणि ह्या उद्दिष्टांची ध्येय धोरणांची पूर्तता जे करत असतात ते असतात कर्मचारी. मग ठरवलेली ध्येय धोरणे, ठरवलेली उद्दिष्टे, घेतलेले निर्णय, ठरवलेले बदल यांना कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळाले तर व्यवसाय संघटना तिचे ध्येय धोरणांची पूर्तता निश्चितच करू शकते. कर्मचारी जर व्यवसाय संघटनेमध्ये असंतुष्ट असतील आणि त्यांची व्यवसाय संघटनेबद्दल नकारात्मक भूमिका असेल तर कर्मचाऱ्यांचं सहकार्य संघटनेला मिळत नाही. या विरुद्ध कर्मचाऱ्यांना जर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देऊ केल्या तर कर्मचारी आपल्या संघटनेतील ध्येय धोरण पूर्ततेसाठी स्वतःहून प्रयत्न करतात. म्हणजेच आपल्या व्यवसाय संघटनेचं उत्पादन चांगल्या पद्धतीने कसं घेता येईल त्यासाठी कर्मचारी पुढाकार घेतात. एखादी नवीन विपणन व्यूहरचना आपल्या संघटनेसाठी वापरता येईल का यासाठी कर्मचारी पुढाकार घेतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना कर्मचारी स्वतःहून आपल्या व्यवसाय संघटनेसाठी पुरवत असतात आणि आपण घेतलेले निर्णय, ठरविलेले ध्येय धोरण यांना कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळते. सर्वात महत्वाचे सहकार्य म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यवसाय संघटनेला आपल्या व्यवसाय संघटनेमधील एखाद्या पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासते त्यावेळी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणं फार गरजेचे असते. कर्मचारी जर आपल्याशी कमिटेड असतील, आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये समाधानी असतील आणि मन लावून उत्साहाने काम करणारे असतील तर असे बदल कर्मचारी सहज ऍक्सेप्ट करतात किंवा स्वीकारतात आणि व्यवसाय संघटनेला सहकार्य करतात. म्हणून अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचे सहकार्य वाढण्यास किंवा मिळवण्यास मदत होत असते. पुढचे महत्व आहे संघटनेचा विकास. आता कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण प्रेरणा देत असतो त्यावेळी कर्मचाऱ्यांचा उत्साह कसा वाढेल, त्यांची पुढाकार घेण्याची वृत्ती कशी वाढेल, त्यांची निष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा कसा वाढेल की प्रामाणिकपणाने ते आपलं काम करतील आणि दर्जेदार उत्पादन देतील आणि संपूर्ण कार्यक्षमता वापरून आपलं कामकाज करतील यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांना प्रेरित करत असतो. त्याचा परिणाम काय होतो की कर्मचारी समाधानी राहतात, आनंदी, उत्साहाने काम करतात आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढल्यामुळे व्यवसाय संघटनेचं उत्पादन वाढतं. उत्पादन वाढल्यामुळे व्यवसाय संघटनेला नफा मिळतो आणि मिळालेल्या नफ्यामधून व्यवसाय संघटना पुन्हा नवीन विकास करू शकतो, संशोधन आणि विकासाच्या योजना राबवू शकते. म्हणजेच कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली तर एकंदरीतच संघटनेचा विकास होण्याला या ठिकाणी मदत होत असते. त्यानंतर अभिप्रेरणेचे पुढचे महत्व आहे ते म्हणजे सामाजिक स्वास्थ्य व विकास, म्हणजे सामाजिक स्वास्थ्य व सामाजिक विकास. आता अभिप्रेरणा आणि सामाजिक स्वास्थ्य किंवा सामाजिक विकास याचा सहसंबंध काय? तर बघा, ज्यावेळी कर्मचारी खुश आहेत, चांगल्या पद्धतीने काम करत आहे, ते चांगल्या कार्यक्षमतेने काम करतात. त्यांची कार्यक्षमता वाढली की व्यवसाय संघटनेची उत्पादकता वाढते. म्हणजे व्यवसाय संघटनेला कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये उत्तम आणि चांगल्यातील चांगले असे दर्जेदार उत्पादन मार्केटमध्ये आणता येते. त्याची विक्री वाढते. व्यवसाय संघटनेचा नफा वाढतो. व्यवसाय संघटनेचा नफा वाढला की व्यवसाय संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने वेतन देऊ शकते. कर्मचाऱ्यांना चांगले वेतन मिळाले की कर्मचाऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण होत आहे आणि समाधानकारक वेतन कर्मचाऱ्यांच्या हातात मिळाले की कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढतो आणि कुठेतरी ही प्रक्रिया सामाजिक विकास होण्याला प्रवृत्त करत असते किंवा कारणीभूत ठरत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जर अभिप्रेरणा दिली तर ह्या अभिप्रेरणेमुळे सामाजिक स्वास्थ्य निर्माण होते. नंतर सामाजिक विकास, व्यवसाय संघटनेचा सुद्धा विकास होतो. एकीकडे कर्मचाऱ्यांचा विकास होत आहे तर दुसरीकडे व्यवसाय संघटनेचा सुद्धा विकास होतो. व्यवसाय संघटनेला कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये दर्जेदार असे उत्पादन प्राप्त करता येते, तयार करता येते, त्याची चांगली विक्री होते, कंपनीचा किंवा व्यवसायाचा नफा वाढत आहे. त्यामुळे कुठेतरी ही व्यवसाय संघटना देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपला वाटा देऊ करत असते. म्हणजे सामाजिक विकास साध्य करण्यासाठी अभिप्रेरणा महत्वपूर्ण ठरत आहे. म्हणून अभिप्रेरणा दिली तर कर्मचाऱ्यांचाही विकास होतो आणि व्यवसाय संघटनेचा देखील विकास होत असतो. यानंतर अभिप्रेरणेचे पुढचे महत्व आहे नियोजन व कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी. कोणतीही व्यवसाय संघटना असेल अशा व्यवसाय संघटनेमध्ये
ध्येय धोरण ठरविणे, उद्दिष्ट ठरविणे आणि कार्यक्रमांचे नियोजन करणे, हे नियोजन करण्याचे कार्य प्रशासनामार्फत केले जात असते. आणि अशा नियमांची, नियोजनांची, ध्येय धोरणांची पूर्तता करण्याचे कार्य हे कर्मचाऱ्यांच्या मार्फत केले जात असते. म्हणजेच व्यवसाय संघटनेने ठरविलेले निर्णय, घेतलेले निर्णय, ध्येय धोरणे यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य जे कर्मचारी करत असतात, अशा कर्मचाऱ्यांकडून त्यांचे सहकार्य प्राप्त होणे गरजेचे असते. या कार्यक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे देखील तितकेच गरजेचे असते. जर कर्मचारी आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये संतुष्ट असतील आणि व्यवसाय संघटनेला सहकार्य करण्याची वृत्ती कर्मचाऱ्यांची असेल, तर वरिष्ठ व्यवस्थापन म्हणजे प्रशासनाने घेतलेले निर्णय, प्रशासनाने केलेले नियोजन, ठरविलेली ध्येय धोरणे आणि उद्दिष्ट यांच्या पूर्ततेसाठी आणि यांच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांचे सहकार्य प्राप्त होते आणि अशी व्यवसाय संघटना आपली ठरविलेली उद्दिष्टे दिलेल्या वेळेमध्ये निश्चितच पूर्ण करत असते. म्हणून अभिप्रेरणेचे हे एक महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की अभिप्रेरणेमुळे नियोजन व कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे शक्य होते. यानंतर अभिप्रेरणेचे पुढचे महत्व आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांची संघटनेप्रती आत्मीयता वाढते. कोणतीही व्यवसाय संघटना असेल, त्यामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामधील संबंध सुदृढ असणं गरजेचे आहे. कर्मचारी ज्या संघटनेमध्ये काम करत असतात, त्या संघटनेमध्ये कामाच्या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी आपले ज्ञान, कौशल्य, आपली बौद्धिक क्षमता, शारीरिक शक्ती यांचा वापर करत असते आणि त्याचा परिपाक म्हणून व्यवसाय संघटना आपले कामकाज पूर्ण करून विकासाच्या मार्गाकडे जात असते. मग हे जितकं खरं आहे, त्याच पद्धतीने संघटनेमधील कर्मचाऱ्यांना संघटनेप्रती आत्मीयता असणे देखील तितकेच गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना ते ज्या संघटनेमध्ये काम करत आहे त्या संघटनेप्रती आदर निर्माण होणं, आत्मीयता असणे आणि एकनिष्ठेने काम करणे गरजेचे आहे. ज्या संघटनेमध्ये व्यवसायामधील कर्मचारी यांना व्यवसाय संघटनेप्रती आदर नसेल, आत्मीयता नसेल आणि एकनिष्ठा नसेल, तर अशा व्यवसाय संघटनेला आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. पण अभिप्रेरणेचे महत्व या ठिकाणी असे आहे, की कर्मचाऱ्यांना व्यवसाय संघटनेने वेगवेगळ्या प्रकारच्या अभिप्रेरणा देऊ केलेल्या असतील, तर कर्मचारी त्यांचे काम करत असताना कामाच्या ठिकाणी संतुष्ट राहतात. त्यामुळे संघटनेप्रती त्यांच्या मनामध्ये एक आत्मीयतेची, एकोप्याची भावना निर्माण झालेली असते. असे कर्मचारी संघटनेप्रती एकनिष्ठ असतात, म्हणजे प्रामाणिक असतात आणि असे कर्मचारी संघटनेप्रती त्यांना आदर असल्यामुळे नेहमी सहकार्य करत असतात. म्हणून अभिप्रेरणेचे हे एक महत्व आहे, की कर्मचाऱ्यांची संघटनेप्रती आत्मीयता वाढत असते. आता या ठिकाणी अभिप्रेरणेचे जे महत्व आपण बघितलेले आहे, मुळातच कर्मचारी हा घटक एक संवेदनशील घटक आहे. त्यामुळे त्याच्याकडून काम करून घेणे, त्याच्या इच्छेने, उत्साहाने काम करून घेणे हे तितके जिकिरीचे काम असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे गरजेचे आहे. अमेरिकन कॉर्पोरेशनच्या अध्यक्षांनी सांगितलेले आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार माणसाचा वेळ आपण घेऊ शकतो, तसेच एखाद्या ठिकाणी उपस्थित राहा असे आपण त्याला सांगू शकतो, परंतु त्याचा उत्साह, पुढाकार आणि त्याची निष्ठा ह्या गोष्टी आपण विकत घेऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या असतील, तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा द्याव्या लागतात. म्हणजे कर्मचाऱ्यांचा कामाप्रती उत्साह वाढणे, कर्मचाऱ्यांची कामाप्रती पुढाकार घेण्याची वृत्ती वाढणे आणि कर्मचाऱ्यांनी एकनिष्ठेने, निष्ठावान राहून संघटनेमध्ये काम करणं, या सर्व गोष्टींसाठी अभिप्रेरणा त्यांना द्याव्या लागतात. म्हणून अभिप्रेरणा ह्या या ठिकाणी नेहमीच उपयुक्त ठरत असतात. अशा पद्धतीने अभिप्रेरणेचे महत्व आपण या ठिकाणी सांगू शकतो. अभिप्रेरणेचे महत्व हे सगळ्या संघटनांनी जाणलेले आहेत आणि हल्ली अनेक संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या पद्धतीने अभिप्रेरित करत असतात आणि त्याचे निष्कर्ष किंवा आउटपुट असे आहे, की ज्या संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करत असतात, अशा संघटनांना आपली उद्दिष्टांची पूर्तता करत असताना अडचणींचा सामना फारसा करावा लागत नाही. हे अभिप्रेरणेचे महत्व या ठिकाणी आहे. अभिप्रेरणेमध्ये वेगवेगळ्या तज्ञांनी आपले सिद्धांत मांडलेले आहेत. वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ञांनी अभिप्रेरणा कशी दिली जावी, अभिप्रेरणा काय
आहे? अभिप्रेरणेचे असे कोणते घटक आहे, की ज्या घटकांच्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना प्रेरित करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो, अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, यासाठी अभ्यासाअंती काही सिद्धांत व्यवस्थापन तज्ञांनी मांडलेले आहेत. या सिद्धांतांच्या आधारे अनेक व्यवसाय संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने प्रोत्साहित करत असतात, म्हणजे अभिप्रेरणा देत असतात. कारण या सिद्धांतामध्ये असे कोणते घटक आहे, की जे घटक कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करत असतात किंवा प्रवृत्त करत असतात, त्यांचा उत्साह वाढत असतात, ते घटक सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे काही सिद्धांतामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीने प्रेरित केलं जावं, त्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि हे सगळं अभ्यासाअंती सिद्ध झालेलं आहे. म्हणून अनेक व्यवसाय संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा देऊ करत आहे आणि आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेकडे वाटचाल करत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अभिप्रेरणा म्हणजे काय, अभिप्रेरणेची संकल्पना, अभिप्रेरणेचा अर्थ, अभिप्रेरणेची व्याख्या, अभिप्रेरणेचे महत्त्व या घटकावरती अभ्यास केला आहे. धन्यवाद.